नमस्कार महाराष्ट्र. हेडलाईन्स नंतर आताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाईम मधून. राज्यात पावसाचा जोर 4 दिवसांपासून कमी झाला होता. दरम्यान आज पहाटेपासून पुन्हा मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. लोअर परेल, दादर, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये पाऊस सुरू झालेला आहे. तर ठाण्यात देखील पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर असाच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगरातील सखल भागात पाणी साचण्याचीही शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झाला होता. अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. दरम्यान मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील. मोसमी वाऱ्यांचा वेग कमी होताच राज्यामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरलाय. त्याचवेळी कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गणरायाचं आगमन आता फक्त 2 दिवसांवर आलंय. कोकणात जाण्यासाठी मुंबईतल्या कोकणवासियांनी रस्ते आणि रेल्वे मार्गाने कोकणाची वाट धरली आहे. पण त्यांच्यासमोर तुफान गर्दी आणि वाहतूक कोंडीचं विघ्न निर्माण झालंय. कधी एकदा कोकणात जाऊन बाप्पाचं स्वागत करतो असं कोकणवासियांना झालंय, पण त्यांचा मार्ग हा बिकट बनलाय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस तैनात आहेत. दरम्यान आज रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल महामार्गावरून दौरा करणार आहेत. शिवाय लोणेरे माणगावमधील उड्डाण पुलांची कामं रखडल्यामुळे वारंवार त्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होते. तिथं पुन्हा पेव्हर ब्लॉक बसवून तात्पुरत्या स्वरूपामध्ये मलमपट्टी सुरू आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी आज विशेष एक्सप्रेस धावणार आहे. आज दुपारी दादरवरून 1:30 वाजता कोकणात जाण्यासाठी शिवसेना एक्सप्रेस निघणार आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून शिवसेना एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. तर आज रात्री 11 वाजता मुंबई भाजपकडून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहतील. तर कोकणात जाण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या सोयी आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. एसटी महामंडळाकडून 5103 विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडून 306 विशेष रेल्वे गाड्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेकडून कोकणासाठी 5 विशेष गाड्या आहेत. मुंबई एलटीटी पुण्याहून रत्नागिरी, सावंतवाडी, चिपळूण आणि मडगावसाठी रेल्वे गाड्या असणार आहेत. त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रतिष्ठानकडून 650 बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणेंकडून 2 खास रेल्वे गाड्यांची सोय आहे. गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वे गाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं जाहीर केलंय. त्यातमध्ये आणखी 2 विशेष रेल्वे गाड्यांची भर पडली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. एक विशेष रेल्वे गाडी 26 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:50 वाजता नागपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 2 विशेष रेल्वे गाडी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8:25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पोहोचेल. गणेशोत्सवाला 2 दिवस बाकी आहेत. मात्र नाशिक शहरातील गणेशोत्सव मंडळांना अद्याप पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाहीये. त्यामुळे शहरातील अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिलाय. सोयी सुविधांचा अभाव आणि परवानग्या देण्यास दिरंगाई केल्यामुळे मंडळांनी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्या उपक्रमाअंतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील अनुदान द्यावं अशी मागणी ही आता समितीनं केली आहे. गणेशोत्सवाचा मूळ गाभा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव अशी प्रतिक्रिया गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी दिली आहे.
वाहतूक कोंडीचा केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर राजकीय नेत्यांना देखील फटका बसत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांना कराडमधील वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. कराडमध्ये 3 ते 4 तास मोठी वाहतूक कोंडी होती. अखेर त्यांनी कोल्हापूरचा मुक्काम दौरा रद्द करून कराडमध्येच मुक्काम केला. आता ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेत. आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नसून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यावर ठाम असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. कर्जमाफीच्या बाबत घ्यायचं असेल तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागणार असून याकरता एक कमिटी नेमल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. दरम्यान याआधी कर्जमाफीचं आश्वासनच दिलं नसल्याचं सांगणाऱ्या अजितदादांनी पुन्हा एकदा कर्जमाफी देण्यासंदर्भात भाष्य केलंय. निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही. योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल. निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही. योग्य लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तपासणीचं काम बंद पडलंय. त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणीचं काम सुरू करण्याची मोहीम ही सरकारकडून हाती घेण्यात आली आहे. महिला बालकल्याण विभागाकडून ही माहिती मिळतेय. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच दोन्ही प्रबळ दावेदार छगन भुजबळ आणि गिरीश महाजन काल एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. फुले दाम्पत्याच्या स्मारकाच्या लोकार्पणानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते हे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी भुजबळ आणि महाजनांनी एकमेकांविषयी गौरवोद्गार काढले. भुजबळांनी महाजनांचा संकटमोचक असा उल्लेख केला तर भुजबळ हे संघर्ष करणारे नेते असल्याचं महाजनांनी म्हटलंय. त्यामुळे व्यासपीठावरचा हा गोडवा पालकमंत्री पदाच्या रस्सीखेचेमध्ये समजूतदारपणामध्ये रूपांतरित झाला तरी मिळवलं. या कार्यक्रमासाठी आमचे मित्र संकटमोचक नामदार गिरीश महाजन लोकार्पण सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते, एक आमचे संघर्षशील नेते ज्यांचा उल्लेख सगळ्यांनी ज्या ठिकाणी केला तसे आमचे माननीय भुजबळ साहेब. एकीकडे महायुतीमध्ये दोन नेते एकमेकांवर कौतुकांचा वर्षाव करत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळाली. तुम्ही किती मतानं निवडून येता हे सर्वांना माहिती आहे. मकरंद पाटील किती उच्चांकी मताधिक्यानं निवडून येतो हे सर्वांना माहीत आहे. अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांनी भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरेंना डिवचलेलं आहे. गोरेंनी मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन केलेल्या टीकेला पाटील यांनी आता उत्तर दिलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची तातडीची बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच मुंबईचे सहजिल्हाध्यक्ष आणि मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. सकाळी 9 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. गुन्हेगारी कायद्याचा अन्वयार्थ लावून सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिलाय. आरोपी निर्दोष सुटल्यास आता संबंधित घटनेतील जखमी किंवा नुकसान झालेले लोक आणि पीडितांचे वारसदार यांना देखील वरच्या कोर्टात आव्हान देता येणार आहे. विशेष न्यायालय आणि उच्च न्यायालयानं आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर आतापर्यंत फक्त सरकार किंवा तक्रारदारांना आव्हान देत होतं. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरच्या 374व्या कलमानुसार आरोपींच्या निर्दोष सुटण्याला आता आव्हान दिलं जाणार आहे.
मुंबई ते जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ऑनलाईन पद्धतीनं या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत 2 महिन्यांपूर्वीच घोषणा केली होती. ही गाडी नांदेड मुंबई दरम्यान 610 किलोमीटरचं अंतर 9 तास 25 मिनिटांमध्ये पार करेल. उद्या लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारपासून ही रेल्वे गाडी दररोज सकाळी 5 वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणार असून दुपारी 2:25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पोहोचणार आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज त्याचं शहर लखनौला परतणार आहे. यावेळी त्याचं लखनौ विमानतळावर भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसंच संध्याकाळी लोकभवनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचं स्वागत करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. ॲक्सियम मिशन 4 अंतर्गत शुभांशु शुक्ला 17 दिवस अंतराळात होते. उत्तर काशीमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नद्या आणि ओढ्यांमध्ये पाणी वाढण्याची आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील नैनितालमध्ये भीमताल राणीबाग जवळ भूस्खलन झालंय. तर सालदी परिसरामध्ये भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळे भीमताल राणीबाग रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबादमध्ये 5400 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं आज मोदी उद्घाटन करणार आहेत. तसंच संध्याकाळी अहमदाबादमध्ये मोदींचा रोड शोही असणार आहे. युक्रेननं आपल्या स्वातंत्र्यदिनी रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला. रशियामध्ये कुर्स्क शहरातील एका मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हा हल्ला करण्यात आला. यामुळे कुर्स्क शहरात अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे. हल्ल्यानंतर रशियात जोरदार प्रत्युत्तर देण्याची देखील शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचं समजतंय. त्यांच्या भारत दौऱ्याची तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा झाली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या भेटीनंतर झेलेन्स्की भारत दौऱ्यावर येऊ शकतात. भारतातील युक्रेनचे राजदूत अलेक्झांडर पोलिशुचुक यांनी याबाबत माहिती दिली आहे.